नमस्कार, आपण पाहत आहात बहुजन हिताय न्यूज, जनसामान्यांचा बुलंद आवाज। शिवाजी महाराज की जय। जय श्री राम, जय श्री राम। आपल्या या छत्रपती संभाजीनगर, बजाजनगर उपनगराच्या या सगळ्या आपल्या लोकल मीडियानी सर्वप्रथम या ठिकाणी एका होतकरू व्यावसायिकाच्या या समर्थ वडापावच्या दुकानाच्या या उद्घाटनाला या ठिकाणी कव्हरेज दिलं। सर्वप्रथम आपले मीडियाचे मी आभार व्यक्त करतो। थोडक्यात माझा परिचय देतो। मी माजी PSI, माजी पोलीस सब इन्स्पेक्टर सूरज आगे, श्रीरामपूरला राहतो। त्यानंतर शरदराव आमचे छत्रपतींच्या कार्यातले सहकारी आणि यांनी या ठिकाणी बजाजनगरमध्ये बजाजनगरच्या रहिवाशांसाठी त्या ठिकाणी अतिशय नेवासामध्ये प्रसिद्ध असलेला समर्थ वडापाव, जो की नेवासा परिसरामध्ये त्या ठिकाणी सर्व खवयांच्या जिभेवरची जी काही चव आहे ती चव त्या ठिकाणी पूर्ण तळवतो भागवतो असा हा समर्थ वडापाव या ठिकाणी आपल्या बजाजनगर वासियांच्या सेवेसाठी आणलेला आहे। तरी आपण सगळ्या बजाजनगरच्या, छत्रपती संभाजीनगरच्या या ठिकाणच्या रहिवाशांनी शरदराव चौधरी पाटील आणि आपले त्यांचे नवथर पाटील आणि सरपंच या ठिकाणी यांना सगळ्यांना सहकार्य करावे आणि या वडापावची चव चाखावी। या व्यवसायाला सर्वांनी आपल्या माणसाला, आपल्याच लोकांनी सहकार्य करणं गरजेचं आहे, ते सहकार्य करावं। अजून एक मुद्दा या ठिकाणी मांडतो, जे या जिल्ह्याचं नामकरण जे झालेलं आहे, या नामकरण मध्ये शिवप्रहार प्रतिष्ठान आमची जी संघटना यांनी 250 बैठका आणि कार्यक्रम या जिल्ह्यामध्ये घेतले, सगळ्या तालुक्यामध्ये कार्यक्रम घेतले आणि मोठा मेळावा इथंच हायटेक कॉलेजच्या मैदानावर 2 वर्षापूर्वी महामंडलेश्वर, आता जगद्गुरू उपाधीने सन्मानित शांतिगिरी महाराजांच्या उपस्थित आपण त्या ठिकाणी घेतला आणि या ठिकाणी जनतेला समजून सांगितलं की शौर्य, धैर्य, पराक्रम, न्याय, नीतीचा संगम असलेल्या धर्मवीर छत्रपती संभाजी महाराजांचं नाव या जिल्ह्याला लागणं आवश्यक आहे आणि जे काही काळं नाव या जिल्ह्याचं होतं ते काढणं गरजेचं, कारण ते काही APJ अब्दुल कलाम साहेबांसारख्या विचारधारेचं नाव नव्हतं, एक चुकीचं नाव होतं आणि असं काळं नाव काढणं गरजेचं होतं, हे आपण त्या ठिकाणी मांडलं। हा मुद्दा या निमित्ताने सांगायचा हेतू असा, कालच एक सर्क्युलर त्या ठिकाणी सरकारकडून निघलेलं आहे आणि जे काही राहिलेलं रेल्वे स्टेशनचं जे नामकरणचा जो विषय होता ते देखील आता छत्रपती संभाजीनगर असं होतंय आणि विमानतळाचं देखील नामकरण, म्हणजे केंद्र सरकारच्या अखत्यारीत असलेले जे काही कार्यालय होती ते सरकार गृह विभागाच्या, केंद्रीय गृह विभागाच्या मान्यतेनंतरच त्याचं नामकरण होतं, त्याचं देखील प्रोसिजर पूर्ण झाली ना। आता इथून पुढे संभाजीनगर, छत्रपती संभाजीनगर रेल्वे स्थानक असा उल्लेखच या शहराचा त्या ठिकाणी दिवाळीच्या शुभ मुहूर्तावर होतोय। तरी या सगळ्या निमित्ताने आम्ही शासनाचे देखील आभार व्यक्त करतो। मीडियाने देखील एवढे या ठिकाणी येऊन छोट्या व्यवसायांना, आपल्या होतकरू शेतकरी परिवारातले आपले जर कष्ट करणारे माणसं असेल तर यांना पाठिंबा देणं अतिशय गरजेचं आहे। काय होतं, चुकीच्या लोकांना भरपूर प्रसिद्धी भेटते, गुन्हेगारांना प्रसिद्धी भेटते आणि त्यांच्या मागे मग समाज जातो। त्याच्यापेक्षा शेतकरी कष्ट करीत तरुण जर असा व्यवसाय करणार असेल, याच्या पाठीशी जर मीडिया उभी राहिली तर 100% याला देखील हातभार लागेल, व्यवसायाची भरभराट होईल। असं मी शुभेच्छा या समर्थ वडापाव या व्यवसायाला मी या ठिकाणी देतो आणि आपल्या मीडियाचे देखील आभार मानतो। मीडियाला सर्वांना दिवाळीच्या शुभेच्छा देतो। धन्यवाद। जय श्रीराम, जय शिवराय। वडापावचं शॉपचं उद्घाटन झालेलं आहे, तुमच्या समर्थ वडापावचं वैशिष्ट्य काय आणि तुम्ही एक नव तरुण आणि व्यवसायाकडे वळण्याची कशी संकल्पना सुचली? आपलं आधीपासून नेवास फाट्यावर एक 10-15 वर्षापासून चालू आहे, तर कस्टमरचा म्हणजे प्रतिसाद चांगला आहे। त्या आशेने आपण इकडं बजाजनगर, महाराणा प्रताप चौक बजाजनगर इथं चालू केलेला आहे। गेल्या 15 वर्षापासून आपल्या नेवासा तालुक्यामध्ये नेवासा फाट्यावर आपली समर्थ वडावाले म्हणून एक फ्रँचायझी आहे। तिथे आपलं 15 वर्षापासून जे लोकांनी आपला जो प्रतिसाद दिला त्याच प्रतिसादालाच अनुसरून
आपण बजाज नगरमध्ये इथं बजरंग चौकामध्ये ही एक शाखा ओपन केली आहे. आपल्या वड्याचं एक वैशिष्ट्य आहे, आपण शुद्ध तेल, वड्याची क्वालिटी आणि क्वांटिटी या दोन्ही आपल्या कस्टमरला देणार आहोत. मित्रांनो, आपल्या वडापावाची क्वालिटी आणि क्वांटिटी आपण येऊन या बजरंग चौकामध्ये आपण या वड्याची चव घ्यावी ही सर्व ग्राहकांना, या बजाज नगरमधील सर्व ग्राहकांना एक विनम्र विनंती आहे की सर्वांनी एक वेळेस आपल्या या समर्थ वडापावला भेट देऊन सर्वांनी या वड्याची चव चाखावी. धन्यवाद.